हॅलो मित्रो हो, मी डॉक्टर हेमा शुश्रूषा आयुर्वेदा कन्सल्टन्सी अँड जॉईंट स्पेशालिटी क्लिनिकमधून बोलत आहे. आजकाल हेअरफॉल हा कॉमन प्रॉब्लेम झाला आहे. पुरुष असोत किंवा महिला, कमी वयातही केस गळणे, केस पातळ होणे, प्रीमॅच्युअर ग्रेइंग आणि हेअर थिनिंग याबद्दल अनेकांना चिंता असते. पण हेअरफॉल म्हणजे फक्त केसांची समस्या नाही. आपल्या डाएट, न्यूट्रिशन, हॉर्मोन्स, स्ट्रेस, स्लीप, लाईफस्टाईल आणि हेअर केअर रूटीन यांचा देखील केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या विषयावर योग्य आणि प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी हेअरफॉल उपाय, काळजी आणि कारणे ही 5 पार्ट व्हिडिओ सिरीज घेऊन येत आहे. या सिरीजमध्ये आपण जाणून घेणार आहोत हेअरफॉल होण्याची प्रमुख कारणं, कोणत्या ब्लड टेस्टचा विचार केला जाऊ शकतो, हेल्दी हेअरसाठी योग्य डाएट कसा असावा, डायजेशन, स्ट्रेस, लाईफस्टाईल आणि हेअर हेल्थ यांचा परस्पर काय संबंध आहे. म्हणून हा पूर्ण सिरीज पहा, आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपल्या हेअर हेल्थकडे योग्य पद्धतीने लक्ष द्या. चला तर मग सुरू करूयात हेअरफॉल का होतो आणि त्यामागची प्रमुख कारणे. धन्यवाद.